सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येक देवाचं, प्रत्येक भगवंताचं रूप हे मनाला मोहून टाकणारं आहे आणि तितकंच सुंदर आहे. पण जे अक्कलकोटमध्ये माझे स्वामी महाराज आहेत, जे रूप घेऊन ते बसलेले आहेत, भक्तांना संकटातून मुक्त करण्यासाठी बसलेले आहेत, ते रूपच काही वेगळं आहे. अगदी मनाला मोहून टाकणारं, वेड लावणारं असं ते स्वामींच्या माझं रूप आहे. सर्व स्वामी भक्तांना मनापासून स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद लाभो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा विषय आहे तो म्हणजे आपला पितृपंधरवडा चालू आहे म्हणून करते. पण ही सेवा तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये ॲड करायची आहे. माझी प्रत्येकाला विनंती आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी की आपण देवांची सेवा करतो, आपल्या महाराजांची आपण सेवा करतो, आपल्या कुळदेवी यांची सेवाही करतो. पण आपल्या पितरांना कधीही आपण सद्गती मिळवून द्यायला मदत करत नाही व पितृंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची सेवा देखील करत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जन्म देणारे आपले हे पूर्वज आहेत. त्यामुळे आपण ह्या दुनियेत आलेलो आहोत ह्याचं भान मुळात सगळ्यांना असणं खूप महत्त्वाचं आहे. पितृ कधीही वाईट नसतात. तुमचे आईवडील, तुमचे आजी आजोबा पणजोबा वाईट असतील का हो? नाही ना. मग तेच सांगते, जेवढं भगवंताची सेवा करणं महत्त्वपूर्ण आहे तेवढं आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाची आहे. देवाने 15 दिवस पितरांची सेवा करण्यासाठी व पितरांना खाऊ पिऊ घालण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला वर्षातील 365 दिवस जेवायला लागतं ना हो. मग आपल्या पितरांना एक दिवस आपण घालू शकत नाही का? आणि ज्यांना आपल्या पितरांची तारीख माहीत नसेल त्यांनी सर्व पितरी अमावस्येला आवर्जून पितरांचं म्हणजे काय तुमचं तर्पणविधी, श्राद्ध किंवा जेवण घालावं त्या दिवशी, ज्यांना तारीख माहीत नसेल. तर आज आपण पाहूया की आपण पितृपंधरवडा चालू आहे. आपल्याला मी पाठीमागं सांगितलेलं आहे आपल्याला 700 श्लोकी भागवत ग्रंथाचं पारायण करायचंच आहे, कारण की आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी. दुसरं म्हणजे आपल्याला पंचमहायज्ञ नित्यसेवेमध्ये ॲड करायचा आहे. कसलाही तुमचा पितृदोष असो, पंचमहायज्ञ केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. तिसरं म्हणजे आपल्याला नित्यसेवेमधलं पितृसूक्त आणि पितृसूक्तचा पाठ आपल्याला करायचा आहे. तर ते कसं वाचन करायचं त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. आता हेच पितृसूक्त आपल्याला पितृतुष्टीकारक स्तोत्र आणि पितृसूक्त असं 2 आहेत, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 171 आणि 172 पान नंबरवरती आहेत. तर ते आपल्याला वाचायचे आहेत. तर ते का वाचायचे ते पहिलं तर तुम्हाला सांगते. कारण की गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे की एक वेळ आपण भगवंताची सेवा कमी करा, स्वामींची एखादी माळ कमी करा, पण पितरांची सेवा खूप महत्त्वाची आहे. तर आपल्याला सगळ्यात आपण सकाळी लवकर उठलो, आपलं स्नान झालं, आपलं शुचिर्भूत आपण झालेलो आहोत. तर स्नान आणि शुचिर्भूत झाल्यानंतर आपण काय करायचं, दक्षिण दिशेला तोंड करून आपलं ते आसन दुसऱ्या कुणालाही द्यायचं नाही. ही सेवा मी नित्यसेवेसाठी सांगत आहे, जी तुम्ही आत्ता पंधरवड्यात चालू केली तर कायम चालू ठेवू शकता. जसं आपण स्वामींचा जप, स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती जी जी तुम्ही स्वामी सेवा करता त्याप्रमाणे ही तुमच्या नित्यसेवेमध्ये ॲड करायची आहे. आपल्या पितरांची सेवा दररोज आपल्या हातून घडली पाहिजे. त्यासाठी काय सांगितले गुरुमाऊलींनी की आपण दररोज पितृसूक्त जे दिलेलं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, पितृसूक्त आणि पितृतुष्टीकारक स्तोत्र दोन्हीही खूप छोटे आहेत. फक्त मोजून 10 मिनटं तुम्हाला द्यावे लागतील किंवा 5 मिनटं एखाद्याचं वाचन चांगलं असेल तर ही तुम्हाला द्यायची आहेत. दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. स्नान झाल्या हे वाचन तुम्हाला करायचं आहे पितरांसाठी. ते आसन तुम्ही परत देवपूजेला वापरू शकत नाही. ते आसन सेपरेटच ठेवायचं. ज्यावर आपण पितरांची सेवा करणार असू ते आसन सेपरेट ठेवायचं. ते दुसऱ्या देवपूजेला वापरायचं नाही, जेवताना वापरायचं नाही किंवा दुसऱ्या कुणालाही बसायला द्यायचं नाही. तर ही नियम आहेत. त्यानंतर उठल्या वाचायचं. वाचून झाल्यानंतर हातपाय धुवायचं आणि मग तुम्ही देवपूजा करू शकता. हा त्याचा नियम आहे. हा नियम पाळणार असाल तरच ही सेवा करा. तर ही सेवा आपल्याला केल्यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळते. आपल्या हातून दररोज पितरांची सेवा घडली जाते. खूप सोपं आणि साधं असं पितृतुष्टीकारक स्तोत्र आहे, जे मी आपल्या चॅनेलवर म्हणजे ॲड केलेलं आहे किंवा चॅनलवरती टाकलेलं आहे. फक्त पितृसूक्त पाठ जे आहे ते मी टाकलेलं नाही आहे, पितृतुष्टीकारक स्तोत्र टाकलेला आहे.
तर ही सेवा तुम्हाला खूप साधी सोपी आहे, करायची आहे. पंचमहायज्ञसुद्धा करा आणि त्याचबरोबर या स्तोत्राचं दक्षिण दिशेला बसून तुम्हाला उठल्या उठल्या वाचायचं आहे. त्यानंतर हातपाय धुवायचे आणि मग बाकीच्या कामाला लागा, देवपूजेला लागा. बाकी हातपाय धुतल्याशिवाय कशाला हात लावायचा नाही, कुणाशी बोलायचं नाही. हा नियम आहे आणि हा माझा नियम मनाचा नाही. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांनी पहा, त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे दिलेला आहे नियम आणि माऊलींनीसुद्धा हा नियम सांगितलेला आहे. त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांना सद्गती मिळवून द्यायची आहे, ज्यांना दररोज पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या पितरांची सेवा करायची आहे, कारण की आपण ऋण घेऊन आलेलो असतो. मनुष्य ऋण, देव ऋण, पितृऋण, भूतऋण, ऋषी आणि हे ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे आपल्या पितरांनी आपल्याला आपल्या पितरांचंही ऋण फेडणं आपलं गरजेचं आहे, कारण की आपण त्यांची प्रॉपर्टी वापरतो, आपण त्यांचं नाव वापरतो, पण आपण त्यांची सेवा करत नाही. त्यामुळे त्यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुम्ही नित्यसेवेमध्ये पितृसूक्तचं वाचन करा, पितृतृष्टिकारक स्तोत्राचं वाचन करा, पण सांगितलेल्या नियमाप्रमाणे करा. तुम्हाला दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. तुमचा कोणताही प्रश्न विना अडथळ्याचा मार्गी लागेल आणि हे मी सांगत नाही, हे आपली स्वामी सेवा सांगते. त्यामुळे प्रत्येकानं करून पहा. तुमच्या आध्यात्मिक मार्गात किंवा तुमच्या जीवनातील कोणत्याही अडचणींवर मात करतं आणि तुम्हाला मनस्वास्थ्य लाभतं, गृहशांती लागते, कुटुंबातील पितरांचे तुम्हाला अखंड संरक्षण लाभते. इतका हा प्रभावशाली असं पितृसूक्त आहे. त्यामुळे आपण साध्या गोष्टी असतात की ज्याला आपल्याला रुपया खर्च करायचा नाही, त्या सेवेमुळं तुम्हाला लाखो रुपयाचा खर्च वाचणार आहे. आजारपणाला जाणारे पैसे वाचणार आहेत किंवा कोणत्याही अडीअडचणीत येणारे तुम्हाला त्रासापासून हे पितृसूक्त मुक्ती देणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी कुलदेवता यांची सेवा करता, जेवढी स्वामींची सेवा करता, तितकीच पितरांची सेवा महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे ही सेवा अवश्य करा. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.